डेअरीचे दोन प्लांट आसा. एक डेअरी प्लांट आसा तो ती आसा आनी दुसरो कॅटल फीड प्लांट आसा. तो कॅटल फीड प्लांट बंद आसा. हे दोन्ही जे प्लांट आसा ते हँड ओवर बाय लीज एग्रीमेंट फॉर 90 years एनिमल हजबंड्रीन गोवा डेअरीक दिल्ली. आतां तांणी एक नोटीस काडिल्ली की गोवा डेअरीचे जे आसा ते तांणी लॉ डिपार्टमेंटान ओपिनियन दिल्लें की कॅटल फीड प्लांट कॅन बी टर्मिनेटेड. कॅटल फीड सद्या लॉसान आसा. ताचे जवळ जवळ 11.5 कोटी रुपया आमी दिवपा जाय टू द सप्लायर्स. कितले? 11.5 कोटी. 11.5 कोटी. 12.5 केन्नाच्यान सर आतां ते एक 4-5 वर्सां जाले. 12.5 कोटी आशिल्ले ते आमी जवळ जवळ 11.5 कोटी एका वर्सान हाडल्यात आमचे कमिटी ऑफ एडमिशन. तांणी नोटीस धाडिल्ली आमकां शोकॉज नोटीस रिगार्डींग वाय द लीज एग्रीमेंट शूड नॉट बी टर्मिनेटेड. लीज केन्नाच्यान आसा सर हो? 84 आसा फॉर 90 years. तातूंत अशें प्रॉब्लम दिसून आला की तांणी नोटीस धाडिल्ली तातूंत ताणें बरयलां इन व्यू ऑफ नोटीस इज हियर वाय द एग्रीमेंट शूड नॉट बी टर्मिनेटेड. तो जो एग्रीमेंट जो आसा तो एग्रीमेंट इज कॉमन फॉर कॅटल फीड एंड डेअरी. एक्चुली तांणी नोटीस धाडपा जाय आशिल्ली. आमच्या लक्षान हाडून दिलें जनरल बॉडी मिटींग की तांणी जी नोटीस धाडल्या हे हॅव गिवन ऑन टर्मिनेशन ऑफ द लीज एग्रीमेंट. सो फूल लीज गोवा डेअरी प्लस कॅटल फीड. कितल्या एरिया सर एरिया अराउंड हाजी गोवा डेअरीचे अराउंड 16 लाख आसा. 16 लाख स्क्वेअर. आणि कॅटल फील्डाची कॅटल फीडाची ती टोटल एरिया तांची आसा थंय 1 लाख स्क्वेअर मिटर. तातूंत 50,000 आमचे कडेन आसा. सो दोन्ही कंबायन आसली ती लीज कंबायन आसा. पूण तांणी जेन्ना नोटीस तांकां एक्चुली तांणी बरयल्लें की कॅटल फीड सारकें जाता डेअरी प्रॉफिटान चलता. ह्या वर्सा आमी प्रॉफिटान आसा. जो एडमिनिस्ट्रेटर जेन्ना आयल्यात त्या वर्साच्यान फ्रॉम ऑगस्टाच्यान आमी मंथली प्रॉफिटान आसा. तांकां एक्चुली कॅटल फिडाचे लागून नोटीस काडपाची पूण ती नोटीस जी काडल्या ती तांणी फॉल्टी काडल्या. आनी तांणी म्हणलें की वाय द एग्रीमेंट शूड नॉट बी टर्मिनेट. सो दीस इम्प्लायज तांचे म्हणण्या प्रमाणे तांचे म्हणण्या प्रमाणे ही नोटीस इज फॉर डेअरी एंड कॅटल फीड ऑल्सो फॉर बोथ. तो इश्यू आशिल्लो. दे हॅव नॉट एग्रीड टू इट. जालो रिजॉल्व जाल्या तांणी सडन म्हणजे रिजॉल्युशन्स घेतला ते आमी गव्हर्मेंटाक मांडटले. कितें येतलें रिजॉल्युशन आतां? दे आर नॉट एग्रींग टू दीस नोटीस ऑफ टर्मिनेशन बिकॉज डेअरी इज इन प्रॉफीट एंड कॅटल फीड. ते म्हणटा कितें हे जे तांणी नोटीस दिला दॅट इन्क्लूड्स बोथ. सेपरेट टर्मिनेशन. सेपरेट ते म्हणटा की हांगा तांणी नोटीस पूण आतां फार्मरांनी स्ट्रॉंगली ओपोज केला. बट सपोज जर डेअरी सायडीक काडली जाल्यार ते एका कॅटल फिडाक टर्मिनेशन ते म्हणटात ते सद्या कॅटल फिडाक कितें म्हणटा कितें कॅटल फीड जो आसा पळय ताजें आमी पयलीं ऑलरेडी एजीएमान डिसिजन घेतलेलें आतां कितें करपाचें. हांगा ते म्हणटात कितें दीस नोटीस इज सेईंग दॅट बोथ डेअरी प्लस कॅटल फीड. रिपोर्ट कोणी सबमीट केल्लो पयलीं? रिपोर्ट कोणी सबमीट केल्लो? रिपोर्ट आनी कमिटी एक ताणें मेन्शन केला खंयची कमिटी ऑफ इन्क्वायरी कमिटी म्हणून काडली. कोण हेड करताली ती? कोण ते कांय म्हणून ना. कमिटी टू कंडक्ट इन्क्वायरी ऑफ गोवा डेअरी म्हणून आसा इतलें. प्लस 2022 एक रिपोर्ट केल्लो एक्स आमचो डॉक्टर मुश्किता एडमिनिस्ट्रेटर आशिल्लो तो 6/5/2022. ताजी बील तांणी घेतल्या की ते सारकें चलना हें काय. सो तेजी कंक्लुडिंगाचेर हें आतां हें केला रिमार्क केला. सो तांचो जो रिपोर्ट आसा मुश्किताचो सो ते एजीएमा जनरल बॉडी स्पेशल जनरल बॉडीन तांणी मेंबरांनी म्हणलें की दे आर नॉट एक्सेप्टींग दीस रिपोर्ट. पण कॅटल फिडाचेर आतां कितें हें जालां? आतां कितें फ्युचर कॅटल फिडाचें? ना डिसिजन अशें न्ही. आतां तांणी ते म्हणटा कितें जी नोटीस आसा ती नोटीसूच फॉल्टी आसा. सो तांणी जे सजेशन्स घाल्या तांणी जे रेजोल्युशन घेतलां तें आमी गव्हर्मेंटाक कळयतले की नोटीस आसा ती. सर आतां कॅटल फीड प्लांट चालू आहा काय बंद आहा? सद्या बंद आसा. आनी ते वर्कर्स सगळे सरप्लस वर्कर्स आसा ते आमी गोवा डेअरीन एब्सॉर्ब केले. कितले आशिल्ले वर्कर ते? 26 आशिल्ले. मी प्लांट बंद दवरला म्हणून तुमी नोटीस काडलेली तांच्यानी रिजन कितें घातलें स्पेसिफीक रिजन दॅट आमी चलोवपाक शकना. 11 कोटी लॉस आहा म्हणून. हय 11.5 कोटी लॉस आसा. पण आतां हेजेर डिसिजन
फुडें जातलें कॅटल फिडाचें? हय फुडें आतां गोवोरमेंटाक बरोवचें पडटलें. आनी फार्मराक फिडींग खंयचें मेळटा एनिमल फिडींग? फिडींग मागीर तांणी प्रायवेट घेता प्लस आमी जाय जाल्यार आमी हें केलें टेंडर केलां. जर आमकां रिक्वेशन मेळटा जाल्यार आमी भायले हाडून दितात. गोवा डेरी प्रॉफिटा म्हणल्यार कितले प्रॉफीट जाल्ले आसा, कितलो सेल आसलो? सेल अरावंड 50,000 आसा. सद्या फाटल्या एका वर्सा जवळ जवळ 70 ते मिनिमम 70 ते 80 लाख प्रॉफीट आसा फाटल्या फायनान्शियल इयराक. सपोर्ट प्रायस लॉसीस आसा. तुमी फार्मराक सपोर्ट प्रायस बी दिलो दिवपाचें आतां? इयरली सर सपोर्ट प्रायस बी दिवपाचें हें केलां आतां प्रोविजन आहा आतां सपोर्ट प्रायस गव्हर्मेंट चालू आसा. चालू आहा. दुसरो इशू आशिल्लो आमच्या एजीएमाचो तो आमचे जे फार्मर आनी स्टाफ आसा तांचे 10वी आनी 12वी 60% एनअबाव जे आसा तांकां 10th 12th ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन PhD सगळ्यांक फेलिसिटेट करपाचें 60% एनअबाव. प्लांट आनी हें फीज ती कॅन्सल केली. काही थोडे रिपोर्ट येयले की 2022 एक रिपोर्ट दिल्लो की डेरी हें पूण सांगपाचें म्हटल्यार कितें 2020-21 जेन्ना हांव चॅरमॅन आशिल्लो तेन्ना बॅलन्स शीटूच सांगताले की जवळ जवळ 2,40,00,000 डेरी प्रॉफीट आहा. आनी तें बॅलन्स शीट हांवें करूं नाशिल्लें, म्हाजे फाटल्यान जो चॅरमॅन येयलो तेणी. आनी बेजीस हेजेर जेन्ना डेरी प्रॉफीट आहा जाल्यार तेन्ना लॉस आहा म्हणून सांगूंकूच शकना. तें सगळें डिस्कशन जालें आनी आज फर्स्ट टायम की अशें जालें की प्रत्येक गोरकार जो आहा तो एकवटान फर्स्ट टायम डेरी खातीर एकवटान आयज आवाज उठयलो. शोकोज नोटीस कित्याक काडली आतां? कितें म्हणा? शोकोज नोटीस कित्याक लागून काडल्या? शोकॉस नोटीस तेणी दिल्ली की डेरी लॉसान चलता आनी सारकी चलना. पूण कितें आसा बिजनेसा वयर सकयल हें आसता लॉस आहा. पूण शेगीत कितें जेन्ना आमी 20-21 आसले तेन्ना प्रॉफिटान जाली की आनी आतां खुद ऑन रिकॉर्ड चॅरमॅनान सांगलें आतां सुद्दां ती 3 कोटी प्रॉफिटां आहा. जेन्ना प्रॉफिटां आहा तेन्ना ती गोश्टूच येल्यार जाय ना. कॅटल फीड प्लांट आतां 11.5 कोटी लॉस आहा खंय? कॅटल फीड प्लांट 2.5 कोटी लॉस आहा पयलीं कितें तरी वर्साचो. पूण तेजे पयलीं एक हें दवरपाचें की कॅटल फीड प्लांटाक घोटाळो जाला हें सगळें खबर आहा. आनी आमी म्हाका एक गव्हर्मेंटाक सांगपाचें जें आमी आर्बिट्रेशनान ती रिकवरी घातलेली गव्हर्मेंट ती रिकवरी करीत ना तेंचे कडल्यान. पूण दाणी मारता जें बोर्ड ऑफ डायरेक्टरान जें कितें केलां कर्मां ती तांकां मेळोंक जाय. तेंची हें सगळीं फार्मरांक ब्लेम करप ना. ती लॉसां गेली पळय ती लॉसां कोणा कडल्यान गेली सगळीं प्रूव जालें ते डिस्कॉलिफाय जाले. तेंचे कडल्यान रिकवरी करची ती कशी हें जाली ती. आनी एक गोश्ट म्हणल्यार कितें गोवा डेरी आमी जी खावड जी आहा ती सबसिडायज रेटी दिता. आनी तेंच्यांनी कितें सांगलां की प्लांट लॉसां आहा म्हणून की इन हिस्ट्री ऑफ गोवा डेरी की गोवा डेरीचो प्लांट पळय आहा तो केन्नाच लॉसां वचना. दुदाचो खावडीचो प्लांट आहा तो लॉसां वयतालो म्हणजे हें प्रॉफीट थंय हें जालें. पूण दुदाचो प्लांट लॉस हे कंप्लिटली एक तुम्ही शेतकऱ्यांनी आतां हे नोटिसीचेर आक्षेप घेतला शोकोज नोटीस? तेजेर आक्षेप घेतला. आमी तेजेर रिजोल्युशन घेतला. जे जो रिपोर्ट आहा पळय तो आमकां मान दिना. 2021 डेरी प्रॉफिटां आशिल्ली तरी आसतना हे म्हणजे लॉस म्हणून दाखयला तो रिपोर्ट आमकां मान दिना. तसोच लास्ट एक आनी एक रिपोर्ट की आमी तो रिपोर्ट मागलो पूण तो एक व्हडली अजापाची गोश्ट म्हणल्यार तो एक्चुअली रिपोर्ट डेरी येयलो जे चॅरमॅनान तो रिपोर्ट घेवपाक जाय तो रिपोर्ट येयले ना. चॅरमॅनान धाडलेलो रिपोर्ट रिपोर्ट आमकां खंयचोच हें जावना. आमकां फक्त नोटीस येयली की अशी अमकें अमकें लेटर हें अमकें हें जालां ताका लागून नोटीस येयली. आतां लिजा दोनी मुद्दो कितें आशिल्लो म्हणजे कॅटल फीड प्लांट लॉसान गेला म्हणून डिस्कशना लागून ही गेम आशिल्ली काय कितें म्हणून? ही आयज मुद्दो आशिल्लो कॅटल फीड प्लांट आनी डेरी ही लॉसान चलता म्हणून गोवोरमेंट तें लीज आमची कॅन्सल करून टेक ओवर करपाचो हो मुद्दो आशिल्लो. ह्या मुद्द्याचेर आमी एकवटान केलें कितें जो रिपोर्ट तेंच्यांनी दिला तो सारको गोवा डेरी इज इन प्रॉफीट. गोवा खूद आमचो आतां हे एका गोवा डेरी प्लांट चॅरमॅनान नाला कितले सुमार प्रॉफीट आहा? मेन म्हणल्यार आतां चॅरमॅन बसलो पळय तो खरो प्रॉफीट दाखयता. सो ही नोटीस काडटाना कंबायन काडली तेंच्यांनी. ते नोटीस काडटा आनी कंबायन काडटा डेरीचो प्लांट अदरवायज फक्त कॅटल फीड लॉसान आसा. कॅटल फीड दुसऱ्याक चलोवपाक दिवचें अशें म्हणून तुमची हें आसा सहमत आसा? आमी सहमत तो चलोवपाक आमी हेजे पयलीं एजीएमा घेतलेलें की कोणी तर हो प्लांट घेता गव्हर्मेंट घेता जाल्यार आमचो लायबिलिटीज आहा त्यो
पेड करून तो घेवचो म्हणून आमी ऑलरेडी डिसिजनूय घेतलेलें लास्ट डेट आमी ते डिसिजनाचेर ठाम आहा. सो 2 वर्सां नंतर ही शोकोज नोटीस येवपा कारण कितें ते आतां आमी कांयच सांगूंक शकना. 2 वर्सां नंतर शोकस नोटीस येवपाक तेच टायमार येवपाक तरी कितें हिडन एजेंडा फाटल्या फावटी कॅटल फीड खंय तरी प्रॉफिटान येयलो. 2021 हांवें प्रॉफिटान दाखयना आनी वयल्यान प्रॉफीट 1.5 कोटी वाडटलोय बी फार्मराक. तितून दाखयता क्लियरली 2.44 crore प्रॉफिटान आशिल्ली आनी सांगपाचें म्हणल्यार 12 म्हयने प्रॉफिटान आशिल्ली. पण आता फक्त प्लांटूच बंद उडयलो म्हणटा. आतां तो प्लांट बंद उडयलो म्हणटकीर कोण मटेरियल सप्लाय करिना तेका म्हणल्यार ही एडमिनिस्ट्रेटीव कमिटीन तो बंद दवरलो.